गावदेवी मार्केटला जी आग लागली ही अत्यंत दुर्दैवी पण आहे आणि अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ही दोन जवान, एक सिक्युरिटी आणि अग्निशमन दलाचे या ठिकाणी या आगीमध्ये आग विझवताना आणि प्राण वाचवताना हे दोघांना आपलं जीव द्यायला लागला, त्यांचा निधन झालं. खरं म्हणजे या गावदेवी मार्केटमध्ये अनेक वेळेला आता हे कोण जबाबदार आहे याला, ही अक्षम्य दिरंगाई केली यांनी, बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा आहे. ह्या सिस्टीमच्यामुळे हे बळी गेलेले आहेत. या सिस्टीमच्यामुळे ही 150 दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहे. या ठिकाणी फायर ऑडिट नाही. त्या ठिकाणचा जो तरुण मुलगा होता तो आग लागल्यावर धावत पळत अग्निशमन दलाच्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी एक जो अटेंडंट होता तो झोपलेला होता. त्याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्याने फोन देखील त्या मुलाला दिला नाही की बाबा फायर ब्रिगेडच्या गाड्या याव्यात आणि या ठिकाणी लवकरात लवकर आग विझवण्याचं काम सुरू व्हावं. आणि त्याच्यामुळे एवढा ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि त्याला म्हणता येईल की अक्षम्य आहे. म्हणजे या सिस्टीममधले जे आहेत त्या गावदेवीच्या मार्केटमध्ये, ते फळ मार्केट आहे, फळभाज्याचं मार्केट आहे, अनेक वेळाला सांगितलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत लोक बसतात कपडे घेऊन, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन, त्यांना हटवा. पण याला सहाय्यक आयुक्त देखील जबाबदार आहेत. महापालिकेने यांच्यावर कारवाई करा, यांना घरी बसवा. माणसं गेल्यानंतर तुम्ही धावत पळत येता आग विझवायला, पण ती जाण्याच्या आधी, आग लागण्याच्या आधी ज्या काही प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजेत, बाळगायला पाहिजे होत्या, ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या, ते बेजबाबदारीने तुम्ही दुर्लक्ष केलं. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील त्याला घरी बसवा, त्यांच्या निलंबनाची कार्यवाही करा. आणि जे मृत झाले त्यांच्या घरच्यांपैकी त्यांना नुकसान भरपाई तर द्याच कुटुंबाला, परंतु त्यांच्या घरच्यांपैकी त्या ठिकाणी नोकरीत सामावून घेण्याचं काम करा. जे आगीमध्ये ज्यांची दुकानं गेलेली आहेत तर ती दुकानदारांना देखील बाजूलाच गावदेवी मैदानामध्ये टेम्पररी त्या ठिकाणी त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा. कारण भाजी मार्केट आहे, ते फळ मार्केट आहे, आणि त्यांना नंतर कायमस्वरूपी त्या ठिकाणी योग्य पद्धतीची दुरुस्ती करून त्या इमारतीमध्ये खाली वरती डीडीआरचं ऑफिस आहे. ही आग आणखीन भडकली असती तर केवढा मोठा रेकॉर्ड जळून खाक झाला असता. कारण रात्रीची वेळ होती आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महापालिकेने खूप पुढच्या काळासाठी काळजी घ्यायला पाहिजे. फायर ऑडिट नसतील तिथे फायर ऑडिट करावं. तुमच्याच बिल्डिंगला आगी लागल्यात आणि तुमचं लक्ष नाहीये, आणि त्यामुळे याच्यावर तातडीने कार्यवाही पुढच्या काळामध्ये देखील झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.